मित्रांनो, अखेर उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणं या सगळ्या खासदारांना अखेर महागात पडलंय। सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जबरदस्त हा विजय, पहिला झटका। मित्रांनो, हे खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबरचा हा पहिला त्यांना मोठा झटका बसतोय। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाची थेट नोटीस, नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंनी आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली असून आता या खासदारांना आमदारांच्या अगोदर अपात्र करण्यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका सगळ्यात मोठी म्हणून मानली जात आहे। मित्रांनो, मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण, तर गद्दार खासदारांनी ही शिवसेना सोडणं त्यांना आता पडतंय महागात। एक नाही, दोन नाही, तर 6च्या 6 खासदार आता अपात्र। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट, नेमके काय घडते सुप्रीम कोर्टामध्ये सध्या उद्धव ठाकरेंनी आपल्या 6 खासदारांच्या विरोधात धाव घेतली आहे आणि धाव एवढी मोठी आहे की याच्यामध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोघांनाही जबर झटका बसणार आहे। नेमकं काय घडलंय ते मित्रांनो आता आपण जाणून घेऊया। भारत देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का? महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न सामान्य जनता आज सध्या महाराष्ट्रात ओरडते आहे, संतप्त प्रतिक्रिया देत आहे। खासदारांच्या प्रत्येक मतदारसंघात जर गेलो, जे गद्दार खासदार आहेत त्यांना 4-4, 5-5, 7-7 लाख लोकांनी मतदान केलंय, भाजपच्या विरोधात मतदान केलंय, तरी देखील यांनी आपण भाजपच्याच गोटामध्ये जाऊन नेमकं लोकांना काय सांगायचं इच्छितात असा प्रश्न सामान्य जनता आता या लोकांना विचारू लागली होती। आणि याच मित्रांनो, खासदारांना कायमचं घरी बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपलं प्लॅनिंग सध्या जबरदस्त प्रमाणात केल्याची चर्चा आहे आणि या प्लॅनिंगमध्ये पुरते हे खासदार अटकल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे। मित्रांनो, नेमके कसे हे खासदार अडकलेत ते देखील आपण पाहणारच आहोत। सध्या मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गद्दारी करणारे खासदार आपल्या आपल्या मतदारसंघात जात असताना त्यांना त्यांच्या रोषांना सामोरं जावं लागते। आणि जर आपण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विचार केला, लोकांना विचारलं गेलं तुमच्या खासदारांनी जे बरोबर केलं आहे का, तर प्रत्येक लोकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत। एकही प्रतिक्रिया या गद्दार खासदारांच्या बाजूने येत नसताना आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळे पुरावे त्याच वेळी सादर करणार, ज्यावेळी सर्वसामान्यांच्या मताशी प्रतारणा करून या लोकांनी मातोश्रीशी गद्दारी केली, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांच्याशी देखील गद्दारी केली। मग गद्दारी करणाऱ्या लोकांना पुढच्या वेळेस मतदान करणार का, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर या गद्दार झालेल्या खासदारांच्या प्रती लोकांचा तीव्र असा संताप महाराष्ट्रात बघायला मिळतोय। याच वेळी मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये आता उद्धव ठाकरे या 6 खासदारांच्या विरोधात आपली बाजू मांडण्यासाठी उतरले आहेत। मैदानामध्ये उतरत असतानाच त्यांना मात्र चहूबाजूंनी खूप चांगला पाठिंबा मिळतोय आणि कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचं वक्तव्य करून ही लढाई आता थेट शिंदेंना कोर्टात म्हणून लढावी लागेल। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत असं म्हणत ठाकरेंनी 6 खासदारांच्या ऐवजी पहिल्या 2 खासदारांना अपात्रतेची आणि त्यांची हकालपट्टीची नोटीस जारी केली असून नागेश अष्टीकर यांची पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे। पहिल्या एका खासदाराची हकालपट्टी करणं या पाठीमागे उद्धव ठाकरेंचा नेमका डाव काय अजूनही काही लोकांना समजलं नाही आणि ओमराजे निंबाळकर यांना देखील उद्धव ठाकरेंनी नोटीस जारी केली आहे। 6 खासदारांपैकी फक्त या 2च खासदारांनी आदल्या दिवशी आम्ही शिवसेना सोडतोय, आम्ही उद्धव ठाकरेंना सोडतोय आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असं वक्तव्य जाहीर करून त्यांनी 2/3 या खासदारांच्या पैकी फक्त दोघांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली असा त्याचा अर्थ झाला। म्हणून उरलेले 4ही खासदार अपात्र होतील आणि हे दोघं देखील खासदार अपात्र होतील अशा प्रकारची भूमिका आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये मांडतील। त्याच वेळेस यांचं म्हणणं मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून या सगळ्या खासदारांना लगेच नोटीस जारी होऊ शकते आणि हे आपल्या वकिलांच्या मार्फत तर म्हणणं मांडू शकतात। फक्त मित्रांनो, आता उद्धव ठाकरेंनी आपली सावध भूमिका घेत या खासदारांना कसं अडकवता येईल, त्यांची अपात्रता कशी सिद्ध करता येईल या दृष्टीनं पावलं उचलणं खूप गरजेचं आहे।
त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंना कपिल सिब्बल सगळ्यात मोठे वकील हे मार्गदर्शन करतायत, ही मात्र तेवढीच महत्त्वाची बाब आहे. धन्यवाद.